की त्यांनी या ठिकाणी यावं आणि प्रबोध रत्नजी यांचा अल्पसा परिचय द्यावा. अभयसिंहजी. आपला मराठवाडा हा शीलवंतांची, गुणवंतांची, नीतिमंतांची ही परंपरा आहे. या मराठवाड्यामध्ये अनेक गुणरत्न जन्माला आलेले आहेत. त्यांनी आपला भारतच नाही तर परदेशातही आपल्या या गुणांनी त्यांनी सजवलेला आहे. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे धम्मचर्य नागरिक चंद्र बोधीजी. हे भारतातच नाही तर परदेशामध्येही आपल्या या मराठवाड्याचं नाव मोठं केलेले आहेत. आणि दुसरे जर कोणते नररत्न असतील तर ते म्हणजे आजचे जे प्रवचनकार धम्मचर्य प्रबोध रत्न, ते आपल्या मराठवाड्यामधील जालना या शहरातले आहेत. हे दोघांच्या मध्ये बसलेले हे धम्मचर्य प्रबोध रत्न आहेत. पलीकडून जे आहेत धमतेशील रत्न थेरो, आपल्या सर्वांना परिचय आहेच त्यांचा. तर त्यांचं शिक्षण बघायला गेलं तर MA इंग्लिश BEd असं त्यांचं शिक्षण आहे. आणि मग शिक्षणानंतर त्यांनी जालना इथं खाजगी ट्युशन क्लास त्यांनी घेतलेले आहेत. नुसतेच क्लास नाही घेतले तर त्या क्लासचा नावलौकिक होता. आणि मग हे अनेक गोरगरीब मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर हे झाल्यानंतर पुणे येथे एका खाजगी सेवाभावी संस्थेमध्ये त्यांनी एक नोकरी त्यांनी स्वीकारलेली आहे मानधन तत्वावर. आणि तिथं काय होतं की खेड्यापाड्यातल्या ज्या काही गरीब कुटुंबातल्या मुली होत्या त्या शिक्षणापासून वंचित होत्या आणि किंवा अर्धवट शिक्षण सोडलेले असतील, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून योग्य प्रकारे शिक्षण देण्याचं मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या संस्थेच्या ज्या प्रमुख होत्या डिसूजा मॅडम यांना त्यांच्या ज्या पद्धती खूप आवडल्या आणि म्हणून त्यांचं कौतुक ते वेळोवेळी करत असत. तर अशाच प्रकारे त्यांना अनेक गोष्टीच्या आवडी पण होत्या. त्याच्यामध्ये साहित्य, कला, संगीत अशा प्रकारची त्यांची आवड होती. चित्रकलेची आवड तर त्यांना अगदी लहानपणापासूनच होती. अगदी प्राथमिक शाळेचं एक उदाहरण सांगायचं असेल तर ते रेल्वेच्या शाळेमध्ये असताना एकदा चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. आणि त्या चित्रकलेचा विषय होता 21व्या शतकातील लोकसंख्या वाढ. आणि मग या विषयावर त्यांनी एक सुंदर चित्र त्यांनी काढलं. रेल्वे, त्याच्या सोबतची गर्दी, वर टपावर बसलेले लोक आहेत, खाली बसलेले लोक, खाली स्टेशनवर थांबलेले आहेत, गेटवर उभा टाकलेले आहेत. आणि त्या चित्रांचा एवढा मोठा त्या ठिकाणी जिल्ह्यात तर प्रथम क्रमांक आलाच, पण महाराष्ट्रामध्येही त्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. आणि त्यांचा गुणगौरव पुणे येथे जे शिक्षण संचालक होते नागपुरे साहेब यांनी त्यांच्या त्या चित्राचा त्यांनी गौरव केला आणि तिथे त्यांना बोलवलं. आणि त्या अशा प्रकारे महाराष्ट्रातून त्यांचा नावलौकिक अगदी लहानपणापासूनच सुरुवात झालेला आहे. मला वाटतं की खरं तर त्यांच्या या कामाची पायाभरणीच असावी जेणेकरून त्यांना पुढे मोठं काहीतरी बनता येतं. तर अशा प्रकारे त्यांचा जो त्रिरत्न बौद्ध महासंघशी संपर्क जो आहे तो त्यांचं जे घरचं वातावरण अतिशय धार्मिक होतं. 1993-94च्या काळामध्ये औरंगाबादला दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक धम्मचर्य सुदर्शन यांचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिरामध्ये ते गेले आणि त्या शिबिरापासून त्यांना या धार्मिकतेची आवड निर्माण झालेली आहे. आणि तेव्हापासून मग ते ध्यान, धम्म अभ्यास करू लागले. त्यांची धम्ममित्र दीक्षा धम्मचारी चंद्रशीलजी यांच्या हस्ते झालेली आहे. आणि मग धम्ममित्र दीक्षेनंतर त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं आणि आपल्या आध्यात्मिक प्रगती करून 17 डिसेंबर 2017 रोजी बोरधरण येथे त्यांची धम्मचारी दीक्षा झाली. त्यांच्याबरोबर आपल्या नांदेडचेही 2-3 धम्मचारी आहेत. करुणाध्वज, आनंदगर्भ आणि या कार्यक्रमातील सूत्रसंचालन करत आहेत ते प्रज्ञा रक्षितजी. त्यांच्याबरोबर त्यांची धम्मचारी दीक्षा झालेली आहे. आणि अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांचं धार्मिक काम खूप मोठं आहे, चांगलं आहे. त्यांचं कुटुंब सुद्धा अत्यंत मर्यादित आहे. त्यांना एकच मुलगी आहे संहिता नावाची. पत्नी जी काही आहे नम्रता, ते सुद्धा प्रायव्हेट जॉब करतात त्या. तर त्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय त्यांनी आपला जो संघाचं कार्य आहे, संघामधले जे काही धर्मकार्य करण्यासाठी त्यांनी त्यांचं कार्य ते सोडून दिलं आणि पूर्ण वेळ GFR टीम मध्ये ते सध्या कार्य करत आहेत. तर सुरुवातीला जसं ट्युशन घेऊन मुलांना त्यांनी घडवलं चांगल्या प्रकारे, तसंच आता या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये
धम्मचारी बनण्यासाठी जी काही GFR टीम आहे त्या GFR टीम मधले चांगले धम्मचारी घडवावं आणि ह्यासाठी म्हणून आज पूर्णच्या पूर्ण वेळ ते काम करत असतात. असं म्हटलं जातं की GFR टीमचे ते काय आहे, यंग संजीवनी त्यांना म्हटलं जात आहे. त्यांना अभ्यासाची खूप आवड आहे, लेखनाची, वाचनाची. असं म्हणतात की एखादी ज्योत तेवत असते तोपर्यंतच दुसऱ्या ज्योतीला पेटवत असते आणि म्हणून त्यांची जी अभ्यासाची आवड ही सतत चालू असते आणि म्हणून हे धम्मकार्य ते करत असतात. प्रशिक्षण जेव्हा ते देत असतात त्या प्रशिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची ती जोड देत असतात. जसं की ट्रेनिंग देत असताना, शिबिर घेत असताना PPT असेल किंवा प्रोजेक्टर असेल, ह्या साधनाचा वापर करून ते प्रशिक्षण देत असतात जेणेकरून समोरच्याला जास्तीत जास्त प्रकारे आणि लवकर ग्रहण करता येईल. आता TBM म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे काही शिबिर होत असतात त्या शिबिरामध्येही त्यांचा सहभाग अतिशय चांगला असतो, मोलाचा असतो. तर आजचा काळ जर बघितला तर करिअर घडवणं, पैसा कमवणं असं बऱ्याचसा वेळ आपला जातो, संपत्ती कमवणं. परंतु बाबासाहेबांचे जे काही अधुरं राहिलेलं काम आहे ते काम करणं, आपल्या सर्वांच्या इच्छा, सगळे पैसा सोडून, पैशाला फाटा देऊन, करिअरला फाटा देऊन फक्त समाजकार्य हे त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि पूर्ण वेळ ते काम करत असतात. आणि बाबासाहेबांचं जे अधुरं जे स्वप्न राहिलंय ते पूर्ण करण्याचं काम ते करत असतात. तर प्रबोध रत्न म्हणजे काय, तर जागृत असं रत्न या नावाचा अर्थ आहे. जागृत रत्न म्हणजे सतत प्रबोधन करणं. एका ठिकाणी ते कधीच थांबत नसतात. महिन्याचा आठवडा जरी एका ठिकाणी थांबले तरी खूप झालं. घरी त्यांच्या बाकीचे 3 आठवडे ते सतत बाहेर असतात. ते शिस्तप्रिय आहेत, चांगले नियोजक आहेत, शिकण्यास नेहमीच ते उत्सुक असतात. तरुणांना आकर्षित करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. स्पष्ट विचार करणारे आहेत, स्पष्ट विचार मांडणारे आहेत. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. त्यांच्याविषयी खूप काही सांगता येईल, परंतु मला कमीत कमी वेळामध्ये जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी ऐकून घेतलात. धन्यवाद.